सध्या मौसम शादी का है. आयुष्याला परिपूर्णता देणारा हा सोहळा प्रत्येक जण संस्मरणीय व्हावा म्हणून प्रयत्नरत असतो. डेस्टिनेशन वेडिंग हा त्यातलाच एक प्रकार. पण काही जण आगळ्या वेगळ्या पद्धतीने लग्न करून लोकांचं लक्ष वेधतात. बुलढाण्यातही असंच लक्ष वेधणारं आणि लोकांच्या कौतुकास पात्र ठरलेलं लग्न झालं. यालाही डेस्टिनेशन वेडिंग म्हणता येईल. परंतु वर आणि वधू यांचं डेस्टिनेशन आभाळ होतं. होय, आभाळातल्या या विवाहाची जोरदार चर्चा होते. पत्रकार राजेंद्र काळे आणि सौभाग्यवती गायत्रीताई राजेंद्र काळे यांची ज्येष्ठ कन्या प्रतीक्षा 21 एप्रिल रोजी विवाहबद्ध झाली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे इंजिनियर संदीप सोबत प्रतीक्षाचं बुलढाण्यात निवांत लग्न झालं. दोघांनी जमिनीवर 65 फूट उंचावर एकमेकांना आयुष्यभर साथ निभावण्याचं वचन दिलं. बुलढाण्यातील संगम चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा आहे. या शिवस्मारकाला वंदन करीत प्रतीक्षा आणि संदीप लग्नाच्या बेडीत अडकले. फुलांनी सजवलेल्या क्रेनच्या सहाय्यानं दोघंही नभात स्थिरावले. नंतर दोघांनी गगनचुंबी अशा शिवस्मारकावर पुष्पांचा वर्षाव केला. पुढच्या क्षणी संदीप आणि प्रतीक्षानं एकमेकांना वरमाला घातली आणि या हवाई लग्नाची इतिहासात नोंद झाली. यानंतर निवांत लॉन्सवर वैदिक पद्धतीने विवाह सोहळा झाला. त्यातही लेक माझीचा जागर झाला. पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा सुंदर समन्वय साधणाऱ्या या लग्नावर कौतुकाच्या अक्षता अजूनही पडतायत. कॅमेरा पर्सन अजय काकडेसह रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस, बुलढाणा.